तुम्ही झोपेत असता आणि झोपेतून उठण्यापूर्वीच कंपनीचा एक ईमेल येतो, ज्यात स्पष्ट लिहिलेलं असतं, आज तुमच्या कामाचा कंपनीतला शेवटचा दिवस असेल. होय, हे स्वप्न नाही तर प्रत्यक्षात घडलंय, आणि ते पण जवळपास 30,000 कर्मचाऱ्यांसोबत. पहाटे 5 ते 6च्या दरम्यान जागतिक स्तरावरील नामांकित कंपनी ऑरॅकलने आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून नोकरीच्या शेवटच्या दिवसाची माहिती देत आपल्या कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी कपात केली असून त्याचा सर्वात मोठा परिणाम भारतावरही होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याच्या नावाखाली खर्च कपातीसाठी हा ऑरॅकल कंपनीने निर्णय घेतल्याचं समजतंय. एकंदरीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जागतिक स्तरावर अनेक कंपन्यांनी अशा प्रकारचे वेळोवेळी निर्णय घेतल्याचं आपण पाहिलंय. पण एकाच वेळी 30,000 कर्मचाऱ्यांची कपात, एक दिवसांपूर्वी कामावरून काढण्याची नोटीस, पहाटेच्या वेळी ईमेल्स पाठवल्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी. ऑरॅकल कंपनीने एकाच वेळी 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून का कमी केलंय? पहाटेच्या वेळी अचानक आलेल्या मेल्समुळे कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे धक्का बसलाय? जागतिक स्तरावर काम करणाऱ्या ऑरॅकल कंपनीने जो निर्णय घेतलाय त्याचा परिणाम भारतावर काय होणार आहे? भारतातील किती कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची कपात करणं योग्य आहे का? भविष्यात अशाच प्रकारे अनेक लोकांना बेरोजगार होण्याची वेळ येऊ शकते का? याचीच सगळी स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. साधारणतः मागील महिनाभरापासून जागतिक स्तरावर काम करणारी ऑरॅकल कंपनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करणार असून त्यामुळे अनेकांवर टांगती तलवार निर्माण झाल्याची चर्चा विविध माध्यमातून सुरू होती. अखेर जी चर्चा सुरू होती आणि कर्मचाऱ्यांमध्ये जी भीती निर्माण झाली होती तो दिवस उजाडला. 31 मार्च 2026च्या पहाटे 5 ते 6च्या दरम्यान विविध विभागातील कर्मचाऱ्यांना ईमेल्स प्राप्त झाले आणि ज्यामध्ये त्यांना ऑरॅकल कंपनीतून कमी केल्याची माहिती होती. तुमच्या कामाचा ऑरॅकल मधील आज शेवटचा दिवस असून तुम्हाला कंपनी कामावरून कमी करत असल्याची माहिती देण्यात आली. त्या संदर्भात ऑरॅकल कंपनीने सध्या तरी कुठलेही अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेले नाही, परंतु सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील चर्चांनुसार ही कपात झाल्याचे संकेत मिळाले आहेत. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी ब्लाइंड रेडिट आणि एक्स सारख्या प्लॅटफॉर्मवर आपल्या नोकरीवरून कमी केल्याची माहिती शेअर केली आहे. एक्सवर एका युजरने लिहिलं आहे की आताच माझ्या एका मित्राचा फोन आलाय आणि जो ऑरॅकल मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक आहे त्याला नोकरी सोडण्यास सांगितले. तो ज्या पदावर आहे त्या पदावरील 20 पैकी 6 व्यक्तींना ते पद खाली करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. अनेक विभागातील 50% कर्मचारी कपात केले असून एकूण कंपनीच्या साधारणतः 20% कर्मचारी कमी केल्याची माहिती मिळते. तसंच या सगळ्या चर्चांवरून काहींनी कंपनीच्या व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. कर्मचारी सांगतात, याआधी आमच्याशी HR किंवा अन्य कोणीही याविषयी चर्चा केली नाही अथवा कुठल्याही पूर्वसूचनाही दिल्या नाहीत. आम्हाला थेट ऑरॅकल लीडरशिप कडून ईमेल्स प्राप्त झाले ज्यामध्ये आम्हाला नोकरीवरून कमी करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना एक विशेष पॅकेज देऊ केलं आहे, ज्यामध्ये त्यांच्या सेवेच्या प्रत्येक वर्षासाठी 15 दिवसांचा पगार, एका महिन्याचा नोटीस पे आणि पात्रतेनुसार ग्रॅच्युइटी सोबत 2 महिन्यांचा पगार एवढा अतिरिक्त भत्ता मिळणार आहे. परंतु हे पॅकेज केवळ स्व इच्छेने राजीनामा देणाऱ्यांसाठीच उपलब्ध असेल. जागतिक स्तरावरील नामांकित कंपनी ऑरॅकल आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पायाभूत सुविधा आणि डेटा सेंटर मध्ये गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करत असून त्या दृष्टीने हे एक पाऊल उचललं असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. ज्या पद्धतीने मागील काही वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर आणि त्या दृष्टीने विविध कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केलेली लक्षात घेता ऑरॅकलने सुद्धा हा निर्णय घेतलाय असं दिसतं. ऑरॅकलने साधारणतः जगभरातील 30,000 कर्मचाऱ्यांची कपात केली असून त्यामध्ये एकट्या भारतातील 12,000 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण 40% कपात एकट्या भारतातील कर्मचाऱ्यांची करण्यात आली आहे. ऑरॅकल कंपनीने केलेली कपात कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी कपात असून पुढील काही आठवड्यांमध्ये किंवा महिन्यांमध्ये अजूनही कर्मचाऱ्यांची मोठी कपात करण्याची तयारी कंपनीकडून असल्याची खात्रीलायक माहिती मिळते. ऑरॅकलने अलीकडेच त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये व्यापक बदल करण्याचे ठरवले असून अनेक कामं स्वयंचलित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. Amazon, मायक्रोसॉफ्ट, सेल्सफोर्स, डेल आणि अजून इतर कंपन्यांप्रमाणे नोकर कपात करून जास्तीत जास्त कामं AI च्या माध्यमातून कशी करता येतील याकडे लक्ष केंद्रित केलंय. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स
इकॉनॉमिक्स मधील काही तज्ज्ञ विश्लेषकांच्या मते आर्थिक ताळमेळ हे नोकर कपातीचे मुख्य कारण असले तरी कंपन्या स्वतःला AI सक्षम संस्था बनवण्याच्या दिशेने धोरणात्मक बदल करू पाहतात. सत्या नडेला यांच्यासारखे उद्योगपती या सगळ्या परिस्थितीविषयी सांगतात की तंत्रज्ञान हे मानवी क्षमतेचा पूर्ण पर्याय न बनता एक आधार म्हणून त्याकडे आपण पाहिलं पाहिजे. जगभरातील विविध कंपन्यांमध्ये ऑरेकल सारखीच अनेक वेळा मोठी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. भारतातीलही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराकडे वळल्या आहेत. भविष्यातही अनेक कंपन्यांकडून अशाच पद्धतीने मोठी कर्मचारी कपात होऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी भविष्यात सेकंड प्लॅन तयार ठेवणं फायद्याचं असेल, जेणेकरून स्वतःला बेरोजगार होण्याची वेळ टाळता येऊ शकते. असो, ऑरेकल कंपनीने ज्या पद्धतीने कर्मचारी झोपेत असताना अचानक पहाटे पाठवलेले मेल्स, 30,000 कर्मचाऱ्यांची कपात, भारतातील 12,000 कर्मचाऱ्यांचा समावेश, याविषयी तुम्हाला काय वाटतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात का? आणि त्याचा बेरोजगारीवर कसा परिणाम होणार आहे याविषयी कमेंट करून आपलं मत नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.